हरिहरेश्वर बाणगंगा रस्त्याची दुरवस्था, 15 वर्षांपासून डागडुजी नाही, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा। रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर परिसरातून प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिहरेश्वर जवळील बाणगंगा, सावरवाडी आणि साक्षभैरी या 3 वाड्यांना जोडणारा मुख्य रस्ता पावसाच्या सुरुवातीलाच चिखलाच्या दलदलीत बदलला आहे। गेल्या 15 वर्षांपासून या रस्त्याची मोठी दुरुस्ती तर सोडाच, साधी डागडुजीही करण्यात आलेली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। स्क्रीनवर दिसणारी ही दृश्ये कोणत्याही दुर्गम जंगलातील नसून हरिहरेश्वर जवळील बाणगंगा मुख्य रस्त्याची आहेत। पावसामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय झाला असून वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे। समोर आलेल्या व्हिडिओमध्ये चिखलामुळे एक रिक्षा पुढे जाण्याऐवजी मागे घसरताना दिसत आहे। या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले असून अपघाताची शक्यता वाढली आहे। हा रस्ता बाणगंगा, सावरवाडी आणि साक्षभैरी या 3 वाड्यांतील नागरिकांसाठी जीवनवाहिनी मानला जातो। शाळकरी विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक दररोज याच मार्गाचा वापर करतात। मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे। आरोग्य सेवेवरही याचा गंभीर परिणाम होत आहे। दवाखान्यात अवघ्या 5 मिनिटात पोहोचता येणाऱ्या रुग्णांना आता चिखलातून वाट काढत 20 ते 25 मिनिटांचा प्रवास करावा लागत आहे। अनेक रिक्षाचालक आणि वाहन चालक या मार्गावर येण्यास टाळाटाळ करत असल्याने रुग्ण आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गेल्या 15 वर्षात या रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे। निवडणुकीच्या काळात विविध आश्वासने दिली जातात, मात्र प्रत्यक्षात रस्त्याचा प्रश्न आजही कायम आहे, अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास ग्रामस्थ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे।